मुंबई ते नागपूर सर्व पालिका निवडणुका स्वबळावर लढणार अशी मोठी घोषणा ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केलेली आहे। आम्हाला आजमावून बघायचं आहे असं संजय राऊत म्हणतात। ठाकरेंनी स्वबळावर लढण्याचे संकेत दिलेले आहेत असं देखील संजय राऊत यांनी यावेळी म्हटलेलं आहे। कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार त्याचा फटका पक्षाला बसतो असं देखील राऊत म्हणाले। मुंबईसह नागपूरपर्यंत मी सांगेन आम्ही स्वबळावर लढू, काय होईल ते होईल। एकदा आम्हाला आजमावायचंच आहे। नागपूरला सुद्धा मी स्वबळावर लढणार आहोत। माननीय उद्धवजीने आम्हाला तसे संकेत दिले। आत्ताच मी आमचे या शहराचे शिवसेनेचे प्रमुख प्रमोद मानमोडे यांच्याशी चर्चा केली, शिवसेना शहर प्रमुख, आणि असं आमचं ठरत आहे की मुंबई असेल, ठाणे असेल, पुणे असेल, नागपूर असेल, कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार? आघाडीमध्ये मग लोकसभा विधानसभेमध्ये कार्यकर्त्यांना लढण्याची संधी मिळत नाही आणि त्याचा फटका पक्षाच्या वाढीला बसतो। महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीमध्ये स्वबळावर लढून आपापले पक्ष मजबूत करावे। संजय राऊत यांनी आज म्हटलंय की ठाकरे गट सगळ्या महापालिका निवडणुका स्वबळावर लढणार आहे। महायुतीमध्ये तशा संदर्भात काही चर्चा आहे? तो त्यांचा इश्यू आहे। त्यांनी काय करावं, कोणाबरोबर लढावं, कोणाबरोबर लढू नये, कपडे घालून लढावं की बिगर कपड्याचा लढावं, तो त्यांचा प्रश्न आहे। की अंडरपॅन्ट घालून की लंगोट लावून लढावं, तो त्यांनी ठरवायचा प्रश्न आहे। त्यांना जे योग्य वाटतं त्यांनी ते करावं। तर ठाकरेंच्या या स्वबळाचा नेमका काय अर्थ आहे आपण समजून घेऊयात ग्राफिकच्या माध्यमातून। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी नसणार। काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी सुद्धा वेगवेगळे लढणार का हा प्रश्न याच्यानंतर उपस्थित होतोय। महाविकास आघाडी तुटल्यामुळे महायुतीला सुद्धा स्वबळाची संधी आहे। एकनाथ शिंदे यांचा युतीचा आग्रह आणि भाजप आता काय भूमिका घेणार हे पाहावं लागेल। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी पंकज रवी आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून। पंकज, राऊतांनी हा जो स्वबळाचा नारा आता दिलेला आहे ठाकरेंच्या शिवसेनेकडून, याचे कसे नेमके राजकीय परिणाम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात पाहायला मिळतील? रिधी, संजय राऊतांचं हे विधान म्हणजे येणाऱ्या महानगरपालिका निवडणुका, मग मुंबई असेल, ठाणा असेल, पुणे असेल, या सगळ्या नागपूर असेल, महानगरपालिकांमधल्या एका वेगळ्या राजकीय निर्णयाची किंवा एका वेगळ्या राजकीय फॉर्मॅटची नांदी आहे का असं म्हणावं लागेल। कारण वरच्या निवडणुका ज्या आहेत, मग लोकसभा असेल किंवा विधानसभा, त्या युती आघाडीत लढायच्या आणि स्थानिक स्वराज्य पातळीवरच्या निवडणुका या प्रत्येक पक्षानं स्वतंत्र लढायच्या। कारण या निवडणुकांमध्ये पक्षांची मुळं जी आहेत ती खोलवर पसरलेली असतात, त्याला खतपाणी घालण्याची वेळ असते। कारण स्थानिक पातळीवरती कार्यकर्ता झेंडा घेऊन फिरत असतो, मात्र यावेळी त्या कार्यकर्त्याला संधी देण्याची संधी असते। कार्यकर्ता 5 वर्ष पूर्ण तयारी करतो आणि युती होते, आघाडी होते आणि कार्यकर्ता त्यांच्या मतदारसंघाची संधी दुसऱ्या कुठल्या तरी पक्षाला जाते, युतीचा धर्म, आघाडीचा धर्म पाळताना। त्यामुळे जर का अशा पद्धतीने निर्णय घेतला तर त्याचा पक्ष मजबूत होण्यासाठी योग्य त्याचा उपयोग होऊ शकतो, हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने जाणलंय। म्हणून संजय राऊत यांनी ही घोषणा केलेली आहे। अर्थात ही घोषणा घाईघाईत केलेली आहे का, की ही घोषणा करताना, त्या घोषणा करण्यामागे किंवा हे विधान करण्याच्या आधी उद्धव ठाकरे यांनी त्यांना ते असं सांगितलेलं आहे, हा एक मुद्दा महत्वाचा आहे। पंकज, तुम्हाला थोडंसं थांबवते। सध्या अतुल लोंढेजी आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी आपण या संदर्भात बोलणार आहोत। अतुलजी, राऊतांनी केलेली ही जी घोषणा आहे स्वबळा संदर्भातली, कसं आपण पाहता याच्याकडे महाविकास आघाडीच्या दृष्टीने जर विचार केला तर? याच्यात काही नवीन असं काहीच त्यांनी घोषणा केलेली असं नाहीये। इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडी ही केंद्र स्तरावर आणि राज्य स्तरावर निर्माण झालेली आणि तिच्या त्या परिस्थितीमधली आहे। आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या काही निवडणुका झाल्या 2019 नंतरही, त्या आम्ही स्वतंत्रपणे लढलो। त्यामुळे स्थानिक स्तरावर आपण सोबत जायचं की नाही जायचं हा निर्णय बऱ्यापैकी तिथल्या स्थानिक नेत्यांचा, कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकून वरिष्ठ घेत असतात। त्यामुळे एकत्र स्वतंत्रपणे जाणं स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत त्याच्यात काही नवीन असं वाटत नाही, कारण तो महाविकास आघाडीच्या निर्णय प्रक्रियेमधला निर्णय कधीही नव्हता। बर, मग अतुलजी, जर तुम्ही म्हणताय की हा काही नवीन प्रकार नाहीये, नवीन घोषणा नाहीये, याचा अर्थ काँग्रेस किंवा मग शरद पवारांची राष्ट्रवादी आधीपासून या गोष्टीसाठी तयार आहे, तुम्ही सुद्धा आता वेगवेगळे लढणार? काँग्रेस हा असा पक्ष आहे की ज्याचा घराघरात झेंडा आहे, एकमेव पक्ष आहे। बीजेपी सुद्धा राष्ट्रीय प्रादेशिक
उत्तर भारतातला पक्ष आहे, दक्षिण भारतात त्याचं काही अस्तित्व नाही आहे. हम्म. त्यामुळे आम्ही प्रत्येक ठिकाणी, ठीक आहे आता निवडणुकांचे निकाल जरी वेगळे लागत असले तरी ते जनमानसांची त्याच्यात भावना किती आहे आणि जनमानसाचं ते मॅन्डेट किती आहे याच्यावर सुद्धा शंका उपस्थित पहिल्यांदा देशात होत आहे. त्यामुळे काँग्रेस प्रत्येक ठिकाणी प्रत्येक निवडणुकीसाठी तयार आहे. काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता बूथ बूथवर आहे, घराघरामध्ये आहे. हम्म. त्यामुळे आम्ही तयारच आहोत, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे. जी, त्यांचा पक्ष अतुलजी स्वतंत्र तुम्ही पक्ष आमच्याशी आहे. असेच जोडलेले राहा. सध्या महेश तपासीजी सुद्धा आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी आपण या संदर्भात बोलूया. महेश तपासीजी, आपण कसं बघता राऊतांच्या या घोषणेकडे स्वबळासंदर्भातल्या? पहिली गोष्ट अशी आहे की महाविकास आघाडी हे नॅशनल पर्स्पेक्टिव्हच्या संदर्भामध्ये निर्माण झाली होती. लोकसभा, विधानसभा, नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषद मध्ये आघाडी करायची की नाही करायची याच्यावर कुठेच कसलाच प्रकारचा निर्णय झाला नव्हता. आता आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जर तुम्ही विचारलं तर आमच्याकडे साधारणपणे स्थानिक पातळीवरच्या आघाड्या करायचा निर्णय स्थानिक जिल्हा अध्यक्षांना आणि तालुका अध्यक्षांना असतो. त्या वेळेची परिस्थिती पाहून ते निर्णय घेतात. आम्ही 1999 पासून 2014 पर्यंत काँग्रेससोबत युपीए 1 आणि युपीए 2 मध्ये होतो, देशात होतो, राज्यात होतो. तरी अनेक जिल्ह्यांमध्ये आम्ही एकमेकांच्या विरोधामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीला गेलोय. त्याच्या बाजूच्या जिल्ह्यामध्ये आम्ही एकत्र राहिलोय. एखाद्या जिल्ह्यातले एखाद्या तालुक्यात विरोधात आहोत, एखाद्या तालुक्यात आम्ही एकत्र लढलेलो. तर ह्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था असतात हे कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. आता जी लोकसभा झाली, विधानसभा झाली, देश पातळीवरच्या नेत्यांच्या संदर्भातली ही निवडणूक आहे. तर त्याचं काय कंपॅरिझन होऊ शकत नाही. आणि मला असं वाटतं की त्यांनी जरी घोषणा केली असली तरी प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की आपल्या निवडणूक लढवायची. आता कार्यकर्ते उत्साही असतात, कार्यकर्ता टिकला तर पक्ष टिकेल ना. त्याच्यामुळे त्यांनी त्यांची जी भूमिका घेतली आमच्या पक्षामध्ये तर घोषित नियमच आहे. आणि मी तुम्हाला खात्रीने आज सांगतो की आज जी घोषणा संजय राऊतांनी केली तशाच प्रकारची घोषणा महायुतीतनं पण होणार आहे. 100% अजितदादा काय महायुतीमध्ये एकत्रितपणे स्थानिक स्वराज्य निवडणूक लढवणार नाही. त्यांना त्यांचा पक्ष जगवायचा आहे, शिंदे साहेबांना त्यांचा पक्ष जगवायचा आहे, भाजपवाल्यांना त्यांचा पक्ष जगवायचा आहे. त्याच्यामुळे गैरसमजाचं काही कारण नाही. जो एक मोठा कॉन्स्टिट्युशनल क्रायसिस होता त्याच्या संदर्भात आम्ही लोकसभेमध्ये एकत्र लढलो. विधानसभेला आम्हाला यश आलं नाही, अनफॉर्च्युनेट आहे. त्याच्याबद्दल यश आलं नाही म्हणजे ह्यांचं सगळं फावलं अशातली परिस्थिती नाही ना. आज महाराष्ट्रासमोर अनेक क्रायसिस आहेत. इकॉनॉमिक क्रायसिस फार मोठा आहे. जग पातळीवर मंदी निर्माण आता होत चाललेली आहे. त्याच्यामुळे फार सरकारच्या समोर जरी फार त्यांच्याकडे मोठं बहुमत जरी असलं तरी क्रायसिस मॅनेजमेंट संदर्भात होतं काय भविष्यात होतं. बरं, महेश तपासीजी आणि अतुलजी, तुम्हाला दोघांनाही माझा असा प्रश्न आहे की तुमच्या दोघांच्याही बोलण्यावरून एक गोष्ट अगदी कॉमनपणे समोर आली, ती म्हणजे ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांची. कार्यकर्ते निश्चित पक्षासाठी महत्त्वाचे आहेत, पण अशा क्षणाला निवडणुकीच्या तारखा अगदी जवळ आहेत असं आपण म्हणूया, तोंडावर आहेत निवडणुका. अशामध्ये संजय राऊतांनी ही घोषणा परस्पर केली, तुम्हाला विश्वासात घेतलं नाही असं तुमचं म्हणणं आहे. अतुलजी, आपली प्रतिक्रिया? समन्वय समिती किंवा महाविकास आघाडीच्या निर्मितीमधला कधीही स्थानिक स्वराज्य संस्थांचा निर्णय नव्हता. त्यांनी घोषणा केली आहे, कदाचित त्यांना स्वतंत्र लढायचं त्यांनी घोषणा केली, त्यांचा पक्ष आहे. आम्ही पण स्वतंत्र लढण्यासाठी स्वतंत्र आहोत ना. कार्यकर्त्यांची निवडणूक आहे ही. कार्यकर्त्यांना जर निवडणूक लढायला मिळाली नाही, पक्षाचा पेस कसा वाढेल? प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं तो काही झेंडा घेऊन फिरत राहणार आहे, सतरंजा उचलणार आहे, असं होऊ शकत नाही ना. जी, महेशजी, आपली प्रतिक्रिया? अतुलजी जे म्हणतात तेच आमची भूमिका आहे. याच्यामध्ये वेगळं समजायचं काही कारण नाही. त्यांनी सरसकट घोषणा करून टाकली, त्यांच्या संदर्भात असेल. आमच्या पक्षामध्ये ह्या निवडणुकीची घोषणा वरच्या पातळीवरनं होत नाही. ती स्थानिक पातळीवर, स्थानिक जिल्ह्यावर त्या पक्षाच्या परिस्थितीनुसार तो निर्णय होतो. अनेक बऱ्याच ठिकाणी तर पॅनल पद्धत आहे, त्या ठिकाणी चिन्हही वापरलं जात नाही, स्थानिक आघाड्या केल्या जातात. मग त्या आघाड्यामध्ये सगळ्या भिन्न विचाराची माणसं पण घेतली जातात. त्यांचे बाजार समितीची निवडणूक असो. आणि आता लगेचच ह्या निवडणुका होतील याच्या संदर्भात अजून सरकारकडे काय उपाययोजना हे काय सांगू शकत नाही. जरी विधानसभेत त्यांना सक्सेस मिळाला असला तरी नगरपालिका, महापालिका, लोकसभेच्या नंतर ज्या आता या निवडणुका होणार आहेत त्याच्यात त्यांना सक्सेस मिळेल असं मला वाटत नाही. जी, अतुल लोणेजी, धन्यवाद. आपण ही सविस्तर प्रतिक्रिया पुढारी न्यूजला दिली त्यासाठी. महेशजी, आपल्याला विनंती की आपण आमच्याशी असेच जोडलेले राहा. सध्या आपल्यासोबत सचिन आहेर आहेत ठाकरेंच्या शिवसेनेचे, त्यांच्याशी आपण बोलूयात. सचिन भाऊ, आता राऊतांनी केलेली ही जी घोषणा आहे याच्या संदर्भात काँग्रेसकडून किंवा मग शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे असं सांगितलं जात आहे. राऊत म्हणतात कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार, आघाडी फुटल्याचं नुकसान नाही का होणार?
नाही, अजिबात नाहीये. आणि ही काय प्रथा आज नाही राहिली आहे. यामध्ये अगोदर पण तुम्ही बघितलं असेल की ज्यावेळी बीजेपी शिवसेना म्हणून आम्ही ज्यावेळी एकत्र सरकारमध्ये होतो त्यावेळी पण महानगरपालिका वेगळ्या लढण्याची भूमिका त्यांनी घेतली, आम्ही घेतली. हं. आणि काँग्रेस एनसीपी ज्यावेळी आघाडीमध्ये होते त्यावेळी पण देखील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका वेगवेगळ्या यासाठी लढावे, कारण जेणेकरून कार्यकर्त्यांना संधी मिळावी, हा त्यामागचा भाग आहे. आणि म्हणून ज्यावेळी आम्ही जिल्हास्तरीय किंवा पुणा असेल, मुंबई असेल, वेगवेगळ्या महानगरपालिकेच्या कार्यकर्त्यांचा आढावा घेतला त्यावेळी त्या सर्वांचं मत आहे की आपण स्वबळावरती लढलं पाहिजे, जेणेकरून जास्तीत जास्त आपलं चिन्ह हा लोकांपर्यंत जाईल, प्रत्येक कार्यकर्त्याला निवडून येईल नाही येईल हा नंतरचा भाग, पण किमान लढण्याची संधी मिळेल. आणि पक्ष संघटना त्यावेळी मजबूत असते. आणि मला असं वाटते या मताशी काँग्रेस पण आणि मत राहील. म्हणून अर्थात हे राज्यभराचा निर्णय असला तरी देखील काही काही ठिकाणी अपर्याय जर काही गोष्ट स्थानिक स्तरावर झाली, मग जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असेल किंवा ग्रामपंचायत असेल, तो अधिकार त्या त्या जिल्ह्याला आपण देण्याचं काम पण यावेळी करतो. त्याची काही चर्चा आज झाली नाही. पण महानगरपालिकेच्या बाबतीत जे राऊत साहेब बोलले, अर्थात ते पक्षाचीच भूमिका समजून पुढे कामाला लागण्याचं काम आम्ही सर्वजण करणार आहोत. बरं, पण सचिन भाऊ, आता आघाडी फुटल्यानंतर तुम्ही वेगळे लढताय म्हटल्यानंतर किंवा स्वबळावर लढताय म्हटल्यानंतर महायुतीला युती म्हणून लढण्याची, एकत्रितपणे लढण्याची आणि कुठेतरी स्वबळाची संधी तुम्ही देताय असं तुम्हाला नाही वाटत? मला असं वाटत नाही, कारण आपण जर त्यांचाही जर बघितलं असेल किंवा त्यांच्याही बाबतीतली जी चर्चा, म्हणजे अर्थात जाहीर नाहीये, पण ज्यावेळी आम्ही त्यांच्या पक्षातली जी काम करण्याची पद्धत बघतोय, त्यांनी वेगवेगळी भूमिका लढण्याच्या बाबतीतला निर्णय घेतलेला आहे. मग ते कल्याणला असेल, ठाण्याला असेल, ते वेगळे लढणार आहे, पुण्याला वेगळं लढणार आहे. कदाचित मुंबईमध्ये त्यांची ताकद तेवढी नाही म्हणून ते एकत्रित येऊ शकतात. तरी देखील प्रत्येक पक्षाला असं वाटते की स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त बळ देण्यासाठी स्वतंत्र लढा. तर मला असं वाटतं की हे महाआघाडी आणि महायुती अशी निवडणूक न होता हा पक्षीय स्तरावरती निवडणूक होईल आणि त्यातून लोकशाहीमध्ये जे लोक ठरवतील ते आपल्याला मान्य करावं लागेल. बर बर जी. सचिन भाऊ, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा. सध्या खासदार सुनील तटकरेजी आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात. तटकरेजी, राऊतांनी ही जी घोषणा केलेली आहे, आघाडी म्हणून नाही लढणार आहेत, ते स्वबळावर लढायचं म्हणतात, महायुती म्हणून तुमच्यासाठी हे सकारात्मक संकेत आहेत असं तुम्ही मानता का? आम्ही याच्यासाठी सकारात्मक संकेत मानतच नाही. एकत्रितपणे ते लढले असते तरी आमच्या समोर आव्हान नव्हतं. नरेंद्र मोदी साहेबांच्या व्यक्तिद्वेषातून निर्माण झालेली इंडिया आघाडी दिल्लीमध्ये सुद्धा कशी म्हणजे पोकळ आहे, राज्यामध्ये सुद्धा कशी पोकळ आहे, याचा आता वास्तव बाहेर येत आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या दारुण अपयशाच्या नंतर हताश निराश झालेले महाविकास आघाडीतले वेगवेगळे पक्ष एकमेकाला पराजयासाठी जबाबदार धरायला लागले आणि त्याच्यातून त्यांच्या एकत्रितपणासाठी जे काय आलेले होते ते केवळ सत्तेसाठी कसे आले होते त्याच आता आपल्याला हे वेगवेगळ्यांच्या वक्तव्यातून त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. आम्हाला ते एकत्र असले काय आणि नसले काय, आम्हाला आव्हान असल्याचं काही कारणच नाही, कारण विधानसभेच्या निवडणुकीला ते एकत्रितच होते. लँडस्लाईड विक्टरी आम्ही त्या ठिकाणी मिळवली. महाराष्ट्राला जनतेने प्रचंड प्रमाणावरचं बहुमत आमच्या पाठीमागे उभं केलं. जी. तटकरेजी, आता आम्ही महाविकास आघाडीच्या तिन्ही घटक पक्षांच्या प्रवक्त्यांशी बोललो. त्यांच्या तिघांच्याही बोलण्यातून एक गोष्ट समोर आली की युतीत सुद्धा अशा चर्चा आहेत, तुमच्याकडून सुद्धा घटक पक्ष म्हणून वेगळं लढण्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांसाठीच्या चर्चा आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. एक असं आहे, त्यांच्यात बेबनाव झालाय, त्याच्यातून ती वक्तव्य आली. आमच्यात उत्तम समन्वय आहे. ज्यावेळेला स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका येतील, आमचा प्रयत्न आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये याच्यातली याचिका लवकरात लवकर निकाली निघावी. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लगेच झाल्याच पाहिजेत. त्यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी, उपमुख्यमंत्री अजितदादा, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, चंद्रशेखरजी बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष भाजप, मी प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी, आणि आम्ही सगळे एकत्रितपणे बसू आणि या संदर्भातला निर्णय घेऊ. आमचा समन्वय उत्तम आहे, योग्य ती राजकीय समज आहे आणि त्याच्यामुळे आम्ही त्यावेळेला त्या संदर्भातली भूमिका घेऊ. बरं तटकरेजी, आता जरी तुम्ही म्हणत असलात आमच्यात समन्वय आहे, आम्ही निर्णय घेऊ, पण आता आपण जसं म्हणतोय सातत्यानं की स्थानिक स्वराज्य संस्था ही तुमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची निवडणूक असते, त्यांच्यासाठी ही जास्त महत्त्वाची आहे, त्यांना संधी देण्यासाठी निवडणूक महत्त्वाची आहे. अशा वेळेला जर कार्यकर्त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला, संधी देण्याची विनंती केली, तर मग घटक पक्ष म्हणून वेगळं लढण्याचा निर्णय महायुतीत होऊ शकतो का? तसा समन्वय तुमच्यामध्ये आहे का?
एक समन्वय आमच्यात उत्तम आहे. 2 असतं लोकसभा विधानसभा निवडणुका एकत्रित लढतात आणि कार्यकर्त्याच्या वेळेला मात्र निवडणुका एकमेकाच्या विरोधामध्ये लढायला लागतात. याबद्दल सुद्धा कार्यकर्त्यांच्या मनामध्ये एक भावना असतात. हा एक भाग झाला. आपण म्हणतोय त्याप्रमाणे स्वतंत्रपणे निवडणुका लढल्या तर आधी कार्यकर्त्यांना संधी मिळते असा प्रभाव असणाराही कार्यकर्त्यांचा वर्ग असतो. पण आमच्यामध्ये उत्तम समन्वय असल्यामुळे आम्ही त्या संदर्भातला निर्णय योग्य वेळी चर्चा करून नक्की त्या ठिकाणी करू. बर, तटकरेजी धन्यवाद. ही सविस्तर प्रतिक्रिया आपण पुढारी न्यूजला दिलीत यासाठी. आपण राजकीय वर्तुळातल्या नेत्यांच्या सुद्धा या सगळ्या प्रतिक्रिया पाहिल्या. ठाकरे स्वबळावर लढायचं म्हणतात, राऊतांनी तशी घोषणा केली आहे. मुंबई ते नागपूर सगळ्या पालिका निवडणुका स्वबळावर लढणार असं राऊतांनी म्हटलेलं आहे. या सगळ्याचा नेमका काय अर्थ निघू शकतो आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊयात काही मुद्दे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आता महाविकास आघाडी नसेल. काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी सुद्धा आता ठाकरेंकडच्या या निर्णयानंतर वेगवेगळे लढणार का, हा सुद्धा एक प्रश्न आहे. महाविकास आघाडी तुटल्यामुळे महायुतीला सुद्धा स्वबळाची संधी मिळू शकते. एकनाथ शिंदेंनी जो युतीचा आग्रह केलेला आहे त्या संदर्भात भाजप सुद्धा आता काय भूमिका घेणार हे सुद्धा बघावं लागेल. आघाडीचा नेमका कुणाला फायदा झाला आणि कुणाला तोटा बघूयात. लोकसभा 2024ला ठाकरेंच्या सेनेला 9, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 8 आणि काँग्रेसला 13 जागा होत्या. आणि विधानसभेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेला 20, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 10 आणि काँग्रेसला 16 अशा जागा मिळाल्या. आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी पंकज रवी यांच्याकडून. पंकज, आता आपण राजकीय वर्तुळातल्या या पक्षांच्या म्हणजे घटक पक्षांच्या प्रवक्त्यांशी सुद्धा बोललो. त्यांचं म्हणणं आहे की ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. कदाचित काँग्रेसकडून किंवा शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून आधीपासूनच ही तयारी होती की वेगळं लढलं जाईल, त्याच्यामुळे तशा संदर्भात निर्णय भविष्यात येऊ शकतात. महायुतीच्या गोटात नेमकं काय सुरू आहे, तिथे सुद्धा याच चर्चा आहे. अगदी महायुतीकडून अजून या बाबतीमध्ये निर्णय जो आहे तो घेतलेला नाहीये. आपण महाविकास आघाडी आणि महायुतीमधल्या 2 प्रमुख पक्षांची जर का आपण संघटनात्मक बांधणी बघितली तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची जी संघटनात्मक बांधणी आहे ती कॅडर बेस आहे. म्हणजे कार्यकर्ता हा या संघटनेचा प्रमुख आहे आणि त्यामुळे कार्यकर्ता जिवंत राहिला पाहिजे, कार्यकर्त्यांनी मजबूत असला पाहिजे. हे गेल्या काही दिवसाच्या क्रायसिसमधनं शिवसेनेसाठी गरजेचं झालेलं आहे. त्यामुळे कॅडर बेस करण्यासाठी जो आहे तो पक्ष तयारी करतोय असं म्हणावं लागेल. महायुतीमध्ये जो महत्वाचा पहिला पक्ष आहे भाजपा, हा कॅडर बेस म्हणण्यापेक्षा तो संघटना विमुख पक्ष आहे. संघटनेच्या केंद्रित त्यांची स्लोगन आहे तीच आहे, ती आधी राष्ट्र मग पार्टी आणि मग स्वतः. म्हणजे देशानंतर पार्टी पक्ष महत्वाचा आणि त्यामुळे त्या दोन्ही पक्षाच्या जडणघडणीमध्ये किंवा जातकुळीमध्ये मूळ गाभ्यामध्ये फरक आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये शिवसेना असेल, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत सुद्धा तेच आहे की कार्यकर्ता किंवा रूट लेवलचा कार्यकर्ता हा या पक्षांचा बेस आहे. त्यामुळे तो कार्यकर्ता जिवंत राहिला पाहिजे. हे 2 पक्षांनी म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत जे काही घटना घडल्या आणि नंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये ज्या काही घटना घडल्या, त्यामुळे कार्यकर्ता मेन करणं गरजेचं आहे. कारण कार्यकर्ता लेवलपासूनच नेत्यांना वरच्या लेवलला या दोन्ही पक्षांमध्ये आणलेलं आहे. त्यामुळे हा जगवणं आणि या सध्याच्या परिस्थितीमध्ये तो कार्यकर्ता जिवंत ठेवणं, ताकद जिवंत ठेवणं, त्याला ऍक्टिव्ह ठेवणं आणि त्याच्या माध्यमातून पक्ष संघटना मजबूत करणं हे या 2 पक्षांसाठी महत्वाचं आहे. आणि म्हणून एक उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने निवडणुकीची कुठलीही अजूनही तयारी नसताना किंवा सरकारी दरबारी किंवा निवडणूक आयोगाकडून याची घोषणा झाली नसताना थेट संजय राऊत यांनी याची घोषणा केली. महायुतीमध्ये जर का आपण बघायचं झालं तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना हा एक कॅडर बस पक्ष आहे किंवा कार्यकर्ता हा त्याचा केंद्रस्थानी असलेला पक्ष आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते, रिद्धी सोपी गोष्ट आहे की प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते निवडणुकीची तयारी करत असतात. महापालिकेला रूट लेवलला इच्छा असते की मला निवडणुकीच्या रिंगणात उतरायचे आणि युती आघाडी होते, ऐनवेळी समीकरणं बदलतात, युती आघाडीचे नियम पाळले जातात आणि एका पक्षाच्या कार्यकर्त्याला तिकीट मिळतं आणि बाकीच्या 2 मित्र पक्षाचे कार्यकर्ते नाराज होतात. तर ही नाराजी टाळायची असेल तर सगळ्यांनी एकत्र लढायचं. अर्थात बिहाइंड द कर्टन पॉलिटिकल ऍडजस्टमेंट किंवा पॉलिटिकल जी मैत्री असेल ती कशी मेंटेन करायची, मैत्रीपूर्ण लढती करायच्या का, एखाद्याची सीट जर का मजबूत असेल तर ती पाडण्याचा प्रयत्न करायचा का, या सगळ्या गोष्टी त्या पुढच्या समीकरणाच्या मध्ये येतात. जर का मैत्री सगळे पक्ष वेगवेगळे लढले, भाजपासमोर एकनाथ शिंदे यांची शिवसेना असेल, दोघांच्या उमेदवारामध्ये टफ फाईट असेल तर नक्की काय करायचं, कशा पद्धतीने स्ट्रॅटेजी असायची, हे सगळे पुढचे मुद्दे असणार आहेत. त्यामुळे
त्यामुळे संजय राऊतांनी घोषणा केली, त्यामुळे महाविकास आघाडी ही वेगवेगळे लढणार, कारण आपण तिन्ही पक्षांच्या प्रवक्त्यांच्या प्रतिक्रिया ऐकल्या. तर ते वेगवेगळे लढणार हे नक्की. अतुल लोंढे सुद्धा म्हणाले हे काही नवीन नाहीये, महेश तपासे म्हणतात हे काही नवीन नाहीये. त्यामुळे ह्या गोष्टी होणार, बिहाइंड द कर्टन या गोष्टी ठरल्यात याच्यातून स्पष्ट होतं. रिद्धी. अगदी पंकज, धन्यवाद या सगळ्या सविस्तर विश्लेषणासाठी. आपण बघतोय ठाकरेंच्या शिवसेनेनं जो स्वबळाचा नारा दिलेला आहे त्याचे एकंदरीत काही महत्त्वाचे मुद्दे आहेत जे आपण बघतोय की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी आता नसणार आहे. त्याच्यामुळे आता ठाकरेंनी जर वेगळा मार्ग निवडलेला आहे निवडणूक लढायचा, तर काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी सुद्धा वेगवेगळे लढणार का याचा प्रश्न उपस्थित होतोय. पुढची गोष्ट म्हणजे महायुतीला स्वबळाची मोठी संधी याच्यामुळे मिळतेय. तसा फायदा महायुतीला उचलता येतोय का हे पाहावं लागणार आहे. आणि एकनाथ शिंदेंचा जो युतीचा आग्रह आहे, भाजप आहे, त्याच्यात आता काय भूमिका घेणार हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल. मुंबई ते नागपूर सगळ्या महापालिकांमध्ये आम्हाला नशीब आजमावून बघायचं आहे असं राऊत म्हणतात. एकंदरीत लोकसभा 2024 किंवा विधानसभा 2024 असेल, याच्यामध्ये आघाडीचा काही पक्षांना फायदा झाला, काही पक्षांना तोटा झाला. लोकसभेला त्यांना चांगलं यश मिळालं, पण विधानसभेला मात्र सगळ्यांनीच अगदी सपाटून मार खाल्ला. आणि त्याच्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार करत म्हणून आम्ही वेगळं लढायचं म्हणतोय. आमच्या कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार मग असं म्हणत राऊतांनी आता वेगळं लढायचं म्हणत असल्याचे संकेत दिलेत.